महाविकास आघाडीने काहीशी सावध भूमिका घेतली आहे, कारण मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबाबत वक्तव्य करण्यासाठी आता मनाई करण्यात आली आहे। मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाने नेते यापुढे मुख्यमंत्री पदाच्या दाव्याबद्दल कुठेही सार्वजनिकरित्या वक्तव्य करणार नाहीत असं म्हटलंय। तर तिन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी आपापल्या नेत्यांना या सूचनाच दिलेल्या आहेत। विनाकारण विवाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आतापर्यंत आपण महाविकास आघाडीमधले जे 3 पक्ष आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांची नेत्यांची वेगवेगळी वक्तव्य ऐकलेली आहेत मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातली, मात्र आता महाविकास आघाडीची काहीशी सावध भूमिका। निश्चितच यामिनी जर आपण बघितलं तर विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि त्यानंतर काँग्रेस यांच्या नेत्यांकडून विशेष करून मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासंदर्भात वारंवार वक्तव्य येत होती आणि कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं कुठेतरी विवाद आहे अशा एक प्रकारचा मेसेज सातत्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये जात होता। तो टाळण्यासाठी मग महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी असं ठरवलं की यापुढे कोणीही मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासंदर्भात सार्वजनिक ठिकाणी वाच्यता करणार नाही। तशा प्रकारच्या सक्त सूचना नेत्यांना सोबतच कार्यकर्त्यांना देखील देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये नागपूरमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी विदर्भातल्या काही आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तशी मागणी एका पक्षाच्या कार्यक्रमामध्ये केलेली होती। त्यावर देखील विवाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे मग त्यानंतर असं ठरवलं की यापुढे कुठेही सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर तिन्ही पक्षाचे कोणतेही नेते बोलणार नाही आणि कार्यकर्त्यांना तशा प्रकारे बोलू देणार नाही। अगदी धन्यवाद तुषार या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।